शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलेले आहेत। दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली आहे। पुण्यामध्ये नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे। 2 मर्सिडीजच्या बदल्यात 1 पद अशा शब्दात नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। त्यांच्या या वक्तव्यानंतर आता ठाकरेंकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली आहे। पाहूयात नेमकं हे प्रकरण काय आहे। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद। ठीक आहे, दाखवा ना मर्सिडीज दाखवा। जाऊ दे, हे सगळी गैरगुजरी लोक आहेत, त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही। एक महिला म्हणून आदर जरूर आहे। शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीजच्या बदल्यात 1 पद मिळायचं असा धक्कादायक आरोप त्यांनी केलाय। दरम्यान त्यांच्या आरोपांनंतर उद्धव ठाकरेंनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिलंय। उद्धव ठाकरे गटाचे फारसे लोकही समोर नाहीयेत, त्यामुळे ते असताना बोललेलं मला फार आवडलं असतं। मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना, आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण किती ताब्यात घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता। नाही, त्यांच्यावर ढकलला जात होता। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद। ठीक आहे, दाखवा ना मर्सिडीज दाखवा। जाऊ दे, हे सगळी गैरगुजरी लोक आहेत, त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही। एक महिला म्हणून आदर जरूर आहे, पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांग भलं केलेलं आहे, ते तसंच राहू। नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाकडनं त्यांच्यावर पलटवार करण्यात आला। तर नीलम गोऱ्हेंनी मर्सिडीज दिल्याच्या पावत्या आणून द्याव्यात असं आव्हान संजय राऊतांनी दिलंय। तर दुसरीकडे नीलम गोऱ्हे देखील आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत। विधान असं होतं की मर्सिडीज म्हणजे असं खरंच व्हायचं का की मर्सिडीज जे दिली गेली तरच? आम्ही अशा ऐकल्या होत्या, पाहिल्या होत्या की त्यांना काही बेटी गाड्या मिळाल्या होत्या, त्याच्यात कोणाही मिळाल्या, काय दिल्या याच्या व्यवहाराचे मला माहिती नाही। त्यांना उद्धव साहेबांनी आमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना 4 वेळा विधान परिषदेचा आमदार दिलाय, उपसभापती केलं। त्यांनी 8 मर्सिडीज दिल्यात का असं ते पावत्या वगैरे घेऊन आव्यात त्यांनी। नीलम गोऱ्हेंच्या विधानाचे पडसाद पुण्यात उमटल्याचं पाहायला मिळालं। पुण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नीलम गोऱ्हेंविरोधात आंदोलन करत निषेध व्यक्त केलाय। ही भेट आम्ही त्यांना देतोय, आता ही घ्या आणि याच्यातनं गोल गोल फिरा। ज्या नीलम गोरे वाढदिवसाच्या वेळेस आमच्या सामान्य कार्यकर्त्यांना मांडव घालायला सांगतात, सामान्य कार्यकर्त्याला एलईडीच्या माळा लावायला लावतात, त्यांना खर्चात घालतात, प्रत्येक वेळी तिकीट देताना पैशाची मागणी होते, याबाबत नीलमताई बोलतील का? आम्ही लढणार आहे, या मर्सिडीज असो काय असो, आम्ही सोडणार नाही, आम्ही पुन्हा येणार। साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हेंनी केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी थेट आयोजकांना पत्र लिहित काही सवाल केले। दिल्लीतल्या साहित्य संमेलनात चर्चेत आलेले अनेक चर्चासत्र आणि परिसंवाद हे साहित्य बाह्य होते। एखाद्या राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली संमेलन आणि त्यातील कार्यक्रमांचं आयोजन झालं। साहित्य महामंडळाच्या परंपरेस हे शोभणार नाही। या चर्चा आणि परिसंवादात काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केला। तसंच आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले, त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार का? मी महामंडळाच्या सदस्यांना 50 लाख रुपये देऊन या कार्यक्रमात सहभागी झाले असं नीलम गोऱ्हेंनी सांगितलं। उषा तांबे यांना त्याआधी 1 मर्सिडीज गाडी भेट देऊन या कार्यक्रमाचं आयोजन करायला लावलं। हे खरं की खोटं माहीत नाही, पण महामंडळाच्या प्रतिष्ठेला त्यामुळे धक्का बसलाय। दरम्यान गोऱ्हेंच्या वक्तव्यावर साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी देखील आक्षेप घेतलाय। साहित्यिक मंचावर राजकीय वक्तव्य करणं चुकीचं असल्याचं आयोजकांनी म्हटलंय। जे काही लोक ॲक्टिव्हिस्ट असतात त्यांना असे सनसनाटी आरोप करून स्वतःला प्रसिद्धी मिळवावीशी वाटतं। मला त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती, माझा त्यांचाही परिचय आहे, पण त्या ज्या पद्धतीने त्यांनी या राजकीय वक्तव्यासाठी साहित्यिक व्यासपीठाचा वापर केला तो कुणालाही मानवणार नाही, देशातल्या महाराष्ट्रातल्या जनतेलाही आवडणार नाही आणि कुणालाच कुठलेही राजकीय लोक यांना जरी साहित्याच्या मंचावर आणलं गेलं तरी त्यांनी स्वतःचं भान ठेवून बोललं पाहिजे। नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांनंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली असून साहित्य संमेलनाच्या आयोजकांवर निशाणा साधण्यात आला। त्यामुळे हा वाद इथवरच न थांबता अजून वाढण्याची शक्यता आहे। सीमा आढेसह उर्वशी खोना, झी 24 तास।